परीक्षा गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट सुनावणी होणार आहे कोर्टामध्ये। तर नीट परीक्षा गैरप्रकारामध्ये सुनावणी होणार आहे 8 जुलै रोजी। यूजीसी नेट परीक्षेबाबत सुनावणी घेतली जाणार आहे। तर धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते। जे सरन्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टाचे त्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि अवघ्या देशवासियांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे। कारण मेडिकलसाठी प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाला आहे, पेपर लीक झाले असा आरोप करण्यात आला आणि देशभरातील जे पालक आहेत विद्यार्थी हे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं होतं। विरोधी पक्षानं सुद्धा यावरून आवाज उठवलेला होता आणि अशामध्ये आता या महत्त्वाच्या अशा प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये 8 तारखेला होणार आहे आणि सीजेआय धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठा समोर ही सुनावणी घेतली जाणार आहे। त्यामुळे आता या सुनावणीमध्ये नेमकं काय काय समोर येणार आणि सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।